इथे मात्र जोरदार अपील केला, परंतु पंच सागर धनावडे यांनी निर्णय फेटाळून लावलाय. अपील फेटाळून लावला आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले ते अभय ढवळे, सागर धनावडे. पुढील चेंडू अभिषेक याचा सामना करतोय. कौस्तुभ आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू त्याला सीमारेषे पार येतोय. पहिला षटकार. एक सुंदर फलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय तो कौस्तुभ. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतला अभिषेक याचा. नक्कीच आता मात्र प्रेशरवर असेल तो अभिषेक, कारण समोर तेवढाच मोठा ताकदीचा फलंदाज कौस्तुभ. पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आहे. चेंडू जातो सीमारेषे पार. पंचांनी निर्णय द्यायचा आहे आणि इथे चौकार मिळतोय. आणि आतापर्यंत झालेल्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये कौस्तुभाचे वैयक्तिक 100 धावा पूर्ण झालेत. पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा सामना करतोय कौस्तुभ. आता मात्र सुंदर कमबॅक केलाय. आता मात्र चेंडू जातो निर्धाव विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल, कारण कालपासून ही टुर्नामेंट चालू झाले. यामध्ये पुढील चेंडू अभिषेक याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर कमबॅक केलाय तो अभिषेक याने. पुन्हा एकदा अभिषेक तयार. सामना करतोय कौस्तुभ. पुढील चेंडू आता मात्र मोठा फटका खेळला आहे. चेंडू जातो सीमा पार. चौकार. एक सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल कौस्तुभेच्या मार्फत, कारण सुंदर तितकाच मोठा ताकदीचा गोलंदाज समोर असताना धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 14. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो गौरव. गोलंदाजीसाठी आलाय तो स्वतः कर्णधार मयूर. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाले गौरव याला. पूर्ण या ग्राउंडचा अभ्यास केलेला हा खेळाडू गौरव धनावडे. पुढील चेंडू मयूर याचा सामना करतोय गौरव. सुंदर हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण होईल. नक्कीच कौस्तुभला स्ट्राईकवर आणण्याचा विचार हा गौरवच्या. एक या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 15. पुन्हा एकदा मयूर समोर असेल तो कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बीट होतोय. चेंडू जातोय निर्धाव. कालपासून चालू झालेली ही टुर्नामेंट, यामध्ये सत्यजित पाले स्वतः वैयक्तिक 100 रन क्रॉस केले. त्यानंतर कौस्तुभ बिवलकर त्यांनीही 100 धावा क्रॉस केल्यात. एक उत्तम फलंदाजी बघायला मिळाली या ग्राउंडवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू
सामना करतो कौस्तुभ. आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेषे जवळ. तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय तर रुपेश केंद्रे यांच्याकडून 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकते. 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करतोय कौस्तुभ. आता मात्र फुललेनचा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आर पार सीमा पार चौकार. पंचांचा 9चा इशारा म्हणजेच या चेंडूवर फ्री हिट. या चेंडूवर 5 धावा मिळाल प्लस 9. पुढील चेंडू मयुरेचा सामना करतो कौस्तुभ आणि पूर्ण समाचार घेतला आहे. चेंडू झाला सीमा पार षटकार. पूर्ण फ्री हिटचा फायदा घेतला आहे. पुन्हा एकदा सामना करतोय कौस्तुभ. समोर असेल तो मयूर. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र चेंडू खाली कोणीही नाही आणि इथे येतोय चौकार. चार या धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र पुढे सरकते. 32 धावा. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांचं आव्हान. पुढील चेंडू मयूर याचा सामना करतो कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला हवेमध्ये आणि इथे गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण करण्यास यश मिळतंय. दुसऱ्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू, 7 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो रवींद्र शिगवण. स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा कौस्तुभ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला निर्धाव. अजूनही 11 चेंडू, 7 धावांची गरज. जवळजवळ हा सामना फ्रेंड्स खंडाळा यांच्याकडे झुकलेला दिसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू चालला सीमा पार. येतोय षटकार. आता मात्र फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. पुढील चेंडू रवींद्र यांचा. आता रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय षटकार. आणि नक्कीच फ्रेंड्स खंडाळा संघ हा फायनल मध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. मला वाटतं पहिल्या पर्वामध्ये सुद्धा झुंजार धोपटवाडी विरुद्ध फ्रेंड्स खंडाळा हा संघ फायनल मध्ये दाखल झाला होता. सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ फायनल खेळतायत. झुंजार धोपटवाडी संघाचे कर्णधार प्रभाकर सर धोपट आणि फ्रेंड्स खंडाळा कर्णधार कौस्तुभ बिवलकर यांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर असेल तो कौस्तुभ बिवलकर.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. शेवटचा आणि हा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रेंड्स खंडाळा आणि रेणुकादेवी क्रिकेट संघ मित्रगड वाटप कवठेवाडी आयोजित वाटप प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे या लीगचा हा शेवटचा फायनल सामना. आणि या सामन्यादरम्यान शेवटचा फायनल बघण्यासाठी आणि या शुभेच्छा आपल्या देण्यासाठी आपले माजी सरपंच अनिकेतजी सुर्वे आपल्या या तंबूमध्ये त्यांचं आगमन होतं. नक्कीच आपण त्यांना अभिनंदन करतोय. त्यांनी यायचं इकडे त्यांना पुष्प देऊन देणार. अनिकेतजी सुर्वे आपल्याकडे यायचं आहे. हा फायनलचा सामना आणि त्याच झुंजार एवढं बेपरवाडे या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पर्याय निवडला आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केले ते फ्रेंड्स खंडाळा या संघाला. पाहूया आताच आपण पाहिलं असेल सेमीफायनल मध्ये फ्रेंड्स खंडाळा या संघाने विजय संपादन करून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज काय पट्टीवर जाताना कौस्तुभ आणि गौरव. पाहूया पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय तो साहिल खापले मागील सामन्याचा सामनावीर. आणि आता पुन्हा पुरवण्याची ताकद असलेला हा फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा साहिलाचा आणि पुन्हा एकदा हा चेंडू सुंदर फटका होता परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि एका धावेसाठी पाहूया 12 आणि 1 13 धावा 3 चेंडूवरती 13 धावा वसूल केल्यात. आणि आता स्ट्राईकला आला तो गौरव. आपण पाहिलं असेल पूर्ण लीग मध्ये मागील सामन्यामध्ये फक्त गौरव नाबाद म्हणून परतला होता. आणि आता खरंच आता गरज आहे आणि त्या गरजेच्या वेळी हे मोठे प्लेयर्स उपयोगी पडतात असं बऱ्याच वेळी निदर्शनात आलेलं आहे. आणि ती उपयोगिता आता दाखवून देतो का पाहूया. गौरव साहिल हा पुष्कळ स्वरूपाचा लिहिला चेंडू आणि उंच मारेला हा चेंडू. पाहूया 6 धावा देऊन जातोय गौरव. नक्कीच मी म्हटलं होतं मोठे प्लेयर्स हे मोठे खेळाडू असेच असतात. किती त्यांचा खरंच फॉर्म असला तरी ज्या वेळेला आपली गरज आहे त्यावेळेला दाखवून देतात की नक्कीच मला का या संघामध्ये स्थान मिळालं ते. आणि साहिल कापले मागील सामन्यामध्ये साहिल कापले सुंदर गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 प्लेयर बाद केले होते आणि फक्त 3-4 धावा दिल्या होत्या. परंतु आता असं कसं होतंय असं वाटत असेल परंतु तो सुद्धा एक मोठा गोलंदाज आहे. थोडीशी कान मंत्र्यांना देताना प्रमोद हे सुद्धा एक मोठे खेळाडू मोठे फलंदाज मोठे गोलंदाज होता. आणि या ग्राउंडचा या मैदानात जाताना चांगला अनुभव आहे. साहिल पुन्हा एकदा गौरव तयार होते. आणि अरे बाप रे या चेंडूला काय म्हणावं हे सुद्धा आम्हाला आठवत नाही. नो साहिल कापले तू तिकडे नो चेंडू घोषित केलेला आहे. पंच अभ्याची ठेवले आणि फ्री हिट सुद्धा. पाहूया या फ्री हिटचा कसा फायदा घेतात. आणि कौस्तुभ फ्री हिट साठी कौस्तुभ तयार.
कौस्तुभाने पुन्हा एकदा मोठा फटका केलेला आहे. पाहूया 6 धावांसाठी 6 6 6 6 आणि षटक सुद्धा. षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 27. बिनबाद 27. एक मोठी धावसंख्या आणि पॉवर प्लेचं षटक समाप्त होतं. आपण पाहिलं असेल मागील सामन्यांमध्ये 27 धावा, मागील सामन्यांमध्ये पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा कधीच निघाल्या नव्हत्या आणि कुठल्याही संख्येने एवढ्या धावा मारल्या नव्हत्या. परंतु आता कौस्तुभ आणि गौरव यांच्या जोडीने पहिल्या षटकामध्ये 27 धावा वसूल केल्या आहेत. आणि आता आकाशच्या हातामध्ये चेंडू कशा प्रकारे भूमिकेचा संपन्न करतोय आकाश. पाहूया गौरव तयार होते आपल्या फलंदाजी मार्कर आणि गोलंदाज आकाश. आकाशचा हा पहिला चेंडू मला वाटतं स्क्वेअर झाला. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. युट्यूब कॅमेरा जरा इकडे फिरवायचा आहे. आमचे मोठे मोठे मान्यवर तंबूच्या दिशेने बसलेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा थांबा जरा आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गौरवच्या मार्फत. आणि मला वाटतं किती धावाने गेला 4 धावा. चौकाराचा इशारा पंच अभय यांच्याकडून 4 धावा. मला वाटतं हे दोन्ही सलामीचे फलंदाज निश्चय करूनच गेले आहेत की कोणताही गोलंदाज असू दे आपल्याला फक्त चेंडू हाणायचाच आहे, उडवायचाच आहे आणि मोठा फटका खेळायचाच आहे आणि नक्कीच ते यशस्वी होतात. पाहू आपण एकदा आकाशचा पुढचा चेंडू गौरवसाठी पुन्हा एकदा मोठा फटका गौरवच्या बॅटमधून आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सफल होते. गौरव बाद होते, झेलबाद होते. पाहूया साहिल किंगला पुकार होतोय. बॅट घेऊन साहिलने जायचं आहे, लवकरात लवकर जायचं आहे. पुढचे प्लेयर्स पुढचे बॅट्समन तयार राहायचं आहे जेणेकरून आपला सामना जलद गतीने संपवायचा आहे. गौरवची जागा येण्यासाठी गेला तर साहिल किंगले रमत घ्यायचा आहे. पटापट आपल्याला सामना खेळवायचा आहे जेणेकरून दुसऱ्या इनिंगला कालोख व्हायला नको, अडचण यायला नको. पाहूया साहिल आणि आता आकाश. नक्कीच आकाश याने सुंदर चेंडू हाताला होता आणि गौरवला बाद केलं होतं. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पाहूया पुन्हा एकदा साहिल तयार होताना आकाशच्या चेंडूसाठी. सुंदर रनिंग आणि एक धाव मिळते, चोरटी धाव मिळते. या चोरट्या धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33. एक गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचं 1 षटक असेल. असे 20 चेंडूची 4 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया पुन्हा एकदा आकाश याचा पुढचा चेंडू आणि आता कौस्तुभ हलक्या हाताने केलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण होते आणि 1च धाव. एका धावावरती समाधान मानतात कारण षटक समाप्त होते. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा इरादा आणि नक्कीच तो असायलाच पाहिजे कारण पूर्ण संघ हा एकजूट असतो. निर्णयाशी सहमत असायलाच पाहिजे. कौस्तुभ स्कोर आहे 34 34 फॉर 1 लॉस. पाहूया तिसरा षटक घेऊन येतो तो.
भावे षटक, तिसरं षटक घेऊन होते. आपण जेवढी देरी कराल तेवढं आपल्यालाच नंतर त्रास होईल, कारण अंधार होत चाललेला आहे. लवकरात लवकर आपण षटक हाताला घेतला. सुंदर चेंडू हाताला होता, परंतु त्यापेक्षाही सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला कौस्तुभ याच्या बॅटमधून आणि 4 धावा वसूल केल्यात. कौस्तुभ याने नक्कीच म्हणून त्याने शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती, कारण त्याला माहिती आहे मी जर त्या स्ट्राईकला असेल तर नक्कीच मोठे मोठे फटके मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि नक्कीच तो करतोय आणि यशस्वी प्रयत्न करतोय. पाहूया पुन्हा एकदा भावेशचा पुढचा चेंडू. कौस्तुभ तयार होताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. पाहूया, कारण कौस्तुभ हा नो मॅन लँडमध्ये खेळण्यामध्ये माहेर असलेला हा खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा तयार होताना. बाकीची तयार करा, मग तेच बोलतोय. पाकिट आणले कोणाचं हे सांगे. पाहूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मोठा केलेला. पाहूया उंच उडवला हा फटका. 6 धावांसाठी षटकार. कौस्तुभ आपण कुठेही क्षेत्ररक्षक लावा, मी त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न करेल आणि ती सफल प्रयत्न तू करतोय आणि धावा वसूल करतोय. 6 धावा, धावा संख्या बरोबर घेते, धावा संख्या वाढते, धावा संख्या झाली ती 44. पाहूया अवंतर धावा मिळते वाईटच्या स्वरूपात. धावा संख्या पुन्हा बदलते, धावा संख्या होते 45. 45 फॉर 1 लॉस. पाहूया पुन्हा एकदा फुलका स्वरूपाचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात चेंडू अवांतर धाव देऊन जातोय, अतिरिक्त धाव देऊन जातोय. धावा संख्या पुन्हा बदलते, धावा संख्या होते 46. 46. पाहूया पुन्हा एकदा आणि पुन्हा स्टेपआउट करत मारण्याचा हा प्रयत्न होता, परंतु असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू कौस्तुभद्वारा आणि पुन्हा तयार होताना. पाहूया पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा मागच्या दिशेला हा उंचावरला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो, परंतु क्षेत्ररक्षणाचा कवच चेंडू 4 धावांसाठी सीमा पलीकडे जातोय. चौकार. 50 पूर्ण होते, 50 धावा पूर्ण होतात या फ्रेंड्स खंडाला वाटत संघाच्या आणि 50 धावा कौस्तुभ भिगलकर यांच्या वैयक्तिक 150 धावा पूर्ण होतात. या पूर्ण लीग मध्ये 150 धावा मारणारा हा पहिला खेळाडू. आणि पुन्हा एकदा मागच्या दिशेला चेंडू 1 धाव झाले, पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे तो. पाहूया पूर्ण आहे, माफ करा, इतकी मोठी धाव होती आणि चेंडू माहीत होता. अशा 2 धावा मिळतात. पाहूया पुन्हा एकदा भावेशाचा पुढचा चेंडू आणि साहिल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतलेला चेंडू 1 बाउन्स एसटी रक्षकाच्या हातामध्ये मिसळतो आणि निर्धाव चेंडू समाप्त होतो. पाहूया पुन्हा एकदा भावेशाचा पुढचा चेंडू आणि रो शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न. साही केल्याचा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. पाहूया षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या होती 52. 52 फॉर नो लॉस फ्रेंड्स खंडाला या संघाची. चौथा षटक, शेवटचं षटक, सत्ता कर्णधार आणि मोठा फटका, उंचावलेला फटका. पाहूया सुंदर झेल टिपलाय तो स्वतः गोलंदाज प्रभाकर यांनी आणि कौस्तुभ बाद होऊन परततोय. पाहूया कौस्तुभची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज. लवकर जायचं, पटापट जायचं.
विक्रांत पटापट जायचं. विक्रांत सहकार्य करायचंय. आपली फलंदाजी झाली, विरुद्ध टीमची फलंदाजी अजून बाकी आहे. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 34 धावा हाणल्या म्हणावं लागेल असा हा खेळाडू कौस्तुभ विंगलकर बाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी बोलायचे विक्रांत किंजले. पाहूया विक्रांत आता सामना करेल तो प्रभाकर यांच्या चेंडूचा. प्रभाकरचा हा चेंडू विक्रांतसाठी स्लोवर चेंडू आणि हलक्या हाताने केलेला चेंडू. एक धाव काढून देतो साहीला. नक्की साही मोठे फटके खेळण्याला माहीर असलेला हा खेळाडू, त्याच्यासाठी स्ट्राईक दिले विक्रांत याने. पाहूया विक्रांत आणि साही पुन्हा एकदा आपल्या संघासाठी किती धावा जमवतात त्या. पुढचा चेंडू साईसाठी आणि साई त्याच पद्धतीने केलेला हा मोठा उंच ओढला चेंडू पुन्हा एकदा, परंतु झेल सुटतोय आणि मला वाटतं धावजी देतोय साई किंगले. एक धाव मिळते ह्या दरम्यान. पटापट जायचंय अमल. अमय प्रभाकर यांचा पुढचा चेंडू अमयसाठी. अमर तयार, अमय तयार. मला वाटतं ह्या चेंडूवरती षटकार मारण्याचा इरादा होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी आणि सुंदर विकेट मध्ये अमय याला धावचित केले. पाहूया, मला वाटतं काही चेंडू शिल्लक असतील प्रभाकर यांचे आणि आता विकेट. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. मग पाहूया थोडा उशीर आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव पूर्ण होते. एका धावाने धावसंख्या झाले 55 आणि 56 धावांची गरज झुंजार 11 बेपरवाडे या संघाला जिंकण्यासाठी. फायनलिस्ट पाहूया आपण कोण होते ते. रनअप द्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे आणि लवकरात लवकर आपले दोन्ही सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. पाहूयात 55 धावा झालेल्या आहेत आणि 56 धावांची गरज. पंच अभयजी सागर धनावरे लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि दोन्ही सलामीचे फलंदाज धावपट्टीवर पोहोचायचं आहे, जेणेकरून आपल्याला सुलभ होईल खेळण्यासाठी. पाहूया आमचे राजाभाऊ, मला वाटतं शेवटच्या दिवशी फायनलचा सामना बघण्यासाठी आलेले आहेत. यूट्यूब लाईव्ह राजाभाऊ आपण पूर्ण जगामध्ये दिसत आहात.
सामन्याकडे बोलतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सजवलेलं. आणि सलामीचे दोन फलंदाज धावपट्टीवरती पोचलेले आहेत, आपल्या जागेवरती पोचलेले आहेत, भावेश आणि प्रभाकर. नक्कीच थोडासा अंधार झालेला आहे. लवकरात लवकर आपण सुरुवात करायची. प्रथम षटक घेऊन आलो तो गौरव. पंच अरे माझा फोटो का लागलाय. गौरव याचा पहिला चेंडू भावेश असेल. भावेश तयार. नक्कीच मोठा फटका, उंच उडवलेला फटका पाहिला. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चेंडूवरती पहिला षटकार. सुरुवात तर बंधनीत भावेश आणि प्रभाकर याचं मनोबल उंच. पाहूया पुन्हा एकदा फुलका स्वरूपात हा. आणि पुन्हा एकदा मला वाटतं 4 धावांसाठी गेलेला हा चेंडू. 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात भावेशाने. आणि पुन्हा एकदा मोठा पटका, उंच उडवलेला पटका आणि झेल सुद्धा सुटतोय. नक्कीच आता झेल झाला असता तर एक मोठा फलंदाज बाद झाला असता, परंतु झेल सुटला. दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आहेत प्रभाकर आणि भावेश. पाहूया पुन्हा एकदा आता प्रभाकर स्ट्राईकला आहेत आणि प्रभाकर सुद्धा मोठा फटका खेळण्यामध्ये माहेर मोठा फटका खेळलेला आहे. पाहूया किती धावांसाठी आहे तो. 1 धाव पूर्ण झाला. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव येते का पाहूया. परंतु एका धावेवरती समाधान म्हणतात आणि धाव संख्या होते ती 14. सॉरी माफ करा 12. पहिला षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 1-1 अशा 12 धावा. आणि भावेश याच्या बॅटची कडा घेतलेला हा चेंडू मैदानामध्ये भव्य अशा मैदानामध्ये खेळवली जाते. मैदानामध्ये भव्य अशा मैदानामध्ये खेळवली जाते. आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय आप्पा धनावडे आणि त्यांच्या सर्व टीमने, आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय आप्पा धनावडे आणि त्यांच्या सर्व टीमने आज सतत 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली. आणि या स्पर्धेचा आज सतत 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली. आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार आहे हा थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी खंडाळा फ्रेंड्स संघाने इथं मात्र एक सुंदर असा खणखणीत चौकार आमचे मित्र प्रमोद तांबटकर यांच्या बॅट मधून मैदानामध्ये असलेली ही जोडी अनुभवी जुनी प्रमोद तांबटकर सर हे दोन्ही शिक्षक या मैदानामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणार आहेत का हे आपण पाहणार आहोत. इथे मात्र पंचांकडे
दाद मागताना कौस्तुभ. आज खरोखर कौस्तुभने आणि गौरवने जी पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात करून दिली आणि जी धावसंख्या रचली आणि आत्ता हा असलेला संध्याकाळ जो काळोख आहे याचा पुरेपूर फायदा हा संघ घेतोय आणि त्या अनुषंगाने विजयाकडे वाटचाल करणारा संघ जो असेल तो थोड्याच वेळात या ठिकाणी पाहायला मिळेल. गौरवच्या माध्यमातून धावसंख्या झाली 18. 2 षटक पूर्ण 18 धावसंख्या झाली. तिसरं षटक घेऊन येतोय तो साईराज. पंच म्हणून काम पाहतात ते अभय सागर. या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही जेव्हा स्पर्धा पूर्ण होणार आहे त्या बक्षीस वितरणासाठी आपल्या वाटतचे प्रथम नागरिक आमचे मित्र श्री अमितजी वाडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या वाटतचे क्लार्क कुठल्या वातावरणामुळे नैसर्गिक वातावरणामुळे निसर्गाचा आनंद घेत आहेत ते आमचे आप्पा. जरा पंचांनी जरा काय निर्णय 6 जरा काळू झालाय त्याच्यामुळं मी पंचांना विनंती करतो की त्यांनी जरा हात डोलावून आम्हाला सांगितले तर बरं होईल. या ठिकाणी ओव्हर मात्र झाले. इतकं मात्र काम परफेक्ट केलंय आमच्या अभयने आणि व्यवस्थित आम्हाला समजेल असा आवाज मध्ये ओव्हर संपलेल्याचं त्यांनी जाणीव करून दिली. धन्यवाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 26. आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो कौस्तुभ आणि त्याला सामना करतोय तो इथे पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. धावसंख्या झाली 30. अजून 26 धावांची आवश्यकता 5 चेंडूमध्ये. इथं मात्र कौस्तुभ या ठिकाणी एक गोलंदाजी छानपैकी आणि बॅटिंगच्या माध्यमातून सुद्धा त्याने आज चांगला आपला करिश्मा दाखवलेला आहे. इथं पुन्हा एकदा चेंडू. इथं मात्र आता चेंडू खेळाडूला दिसत नाही आणि हा मात्र झेल सुद्धा टिपलाय प्रफुल्लने विपुलने आणि हा धक्का बसतोय झुंजार धोपटवाडी संघाला. जरा जोरात जरा टाळा होऊ दे. जरा हे असे मरगटले तापा का हो असे नरमले वय. जरा आपण चहाची आणि व्यवस्था करून ठेवली असते तर बरं झालं असतं थोडं. आणि संध्याकाळी काळोख होतोय तर काळोखाची व्यवस्था. या ठिकाणी मात्र विजयी संघ हा होतोय तो फ्रेंड्स खंडाळा श्री आई रेणुका देवी क्रिकेट संघ वाटत प्रीमियर लीग या वर्षाचा मानकरी झालाय. फ्रेंड्स खंडाळा मनापासून त्यांचं अभिनंदन. उपविजेता संघ झालाय झुंजार धोपटवाडी त्यांचे देखील मनापासून अभिनंदन. आणि मी आमचे विश्वनाथ शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हा माईक स्वीकारायचा आहे. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण घेतोय कारण काळोख झालेला आहे. लवकरात लवकर आपल्याला